मित्रांनो, तर सध्या आपल्याला शेतकरी बांधवांच्या अनेक कमेंट्स येत आहेत, त्या म्हणजे पीक विमा 2025 बद्दल। शेतकरी बांधवांच्या मनामध्ये एकच प्रश्न होता की जो पीक विमा मंजूर झालेला आहे, आता आपण जर पाहिलं 2025 च्या पीक विम्याची जी पहिली यादी आहे, तर ही पहिली यादी जाहीर झालेली आहे। जिल्हा न्यायाची आकडेवारी आहे, म्हणजे कोणत्या जिल्ह्यासाठी किती रुपयांचा निधी हा पीक विमा 2025 साठी मंजूर करण्यात आलेला आहे। ही संपूर्ण जिल्हा न्याय आकडेवारी आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे की कोणत्या जिल्ह्यासाठी किती रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे। परंतु त्यानंतर शेतकरी बांधवांच्या कमेंट्स आल्या की हा पीक विमा मंजूर झालेला आहे, पहिली यादी जाहीरही झालेली आहे, त्यामध्ये जिल्हेही सांगितलेले आहेत की कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा 2025 हा जमा होणार आहे। परंतु नक्की हा पीक विमा आमच्या बँक खात्यामध्ये केव्हा जमा होणार, तर त्या संपूर्ण शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। आपण जर पाहिलं 2025 चा जो पीक विमा आहे, हा पीक विमा अद्याप शेतकरी बांधवांना जमा व्हायला हवा होता। आज आपण जर पाहिलं तर एप्रिल महिना सुरू आहे, परंतु अद्यापही तो शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नव्हता, त्यामुळे शेतकरी बांधव त्रस्त झालेले आहेत। आपण जर पाहिलं तर 2025 मध्ये अतिवृष्टीने थैमान घातलं, एकीकडे गारपीटही झाली, पूर परिस्थिती उद्भवली, यामुळे शेतकरी बांधवांच्या शेतातली जी काही पिके होती ती पूर्णपणे निस्तनाबूत झाली आणि त्यामुळे शेतकरी बांधव हतबल झाला। आपण जर पाहिलं तर अनेक सोशल मीडियावरती आपण पाहिलं इतक्या म्हणजे जवळपास 90 ते 95% शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं, ते म्हणजे 2025 मध्ये। आणि शेतकरी बांधवांना कुठेतरी आशा लागली की आम्हाला जेवढं आमचं नुकसान झालेलं आहे त्याची नुकसान भरपाई किंवा मग पीक विमा हा राज्य शासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर मिळेल, जेणेकरून आम्हाला शेतीच्या पुढील पिकांसाठी हातभार लागेल। परंतु इतक्या दिवसांचा कालावधी उलटून गेला, म्हणजे 2025 संपलं, 26ही सुरू झालं, 26च्याही 2-3 महिन्यांचा कालावधी उलटून गेला, तरी सुद्धा शेतकरी बांधवांना अद्यापही त्यांच्या बँक खात्यामध्ये 2025 चा पीक विमा हा जमा झाला नाही। त्यामुळे शेतकरी बांधव हतबल झाले। आपल्याला अनेक कमेंट्स येत होत्या की 2025 चा पीक विमा नक्की आम्हाला केव्हा जमा होणार, तर 2025 चा पीक विमा मंजूर झालेला आहे, पहिली यादीही जाहीर झालेली आहे आणि ज्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचा पीक विमा हे कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे, तर त्या संपूर्ण जिल्ह्यांसाठी, त्या जिल्ह्यातील महसूल मंडळांसाठी ही आनंदाची बातमी आहे। म्हणजे ज्या जिल्ह्यातील ज्या महसूल मंडळांचं कॅल्क्युलेशन हे पूर्ण झालेलं आहे, तर त्या संपूर्ण जिल्ह्यातील संपूर्ण महसूल मंडळांमधील पीक विमा आता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आपल्याला अनेक शेतकरी बांधवांच्या कमेंट्स आलेल्या आहेत की आमच्या बँक खात्यामध्ये 2025 चा पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। परंतु मित्रांनो, हा पीक विमा आता नक्की कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होतोय, कारण अनेक जिल्ह्यांमध्ये अशी परिस्थिती आहे, म्हणजे एका जिल्ह्यातील महसूल मंडळामध्ये काही शेतकरी बांधवांना पीक विमा मिळाला आहे, परंतु त्याच महसूल मंडळामधील त्या जिल्ह्यातील काही शेतकरी बांधवांना पीक विमा अद्यापही मिळालेला नाही। मग आता त्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला पीक विमा केव्हा मिळणार। मित्रांनो, घाबरून जायचं नाहीये, जरी सुद्धा तुमच्या आसपासच्या शेतकरी बांधवांना पीक विमा 2025 हा जमा झाला असेल आणि तुम्हाला अद्यापही तो पीक विमा जमा झाला नसेल, तरी घाबरून जायचं नाही। येत्या 1 ते 2 आठवड्यांमध्ये तुम्हाला, म्हणजे संपूर्ण जिल्ह्यातील संपूर्ण ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे त्या संपूर्ण शेतकरी बांधवांना पीक विमा 2025 हा नक्कीच मिळून जाईल। म्हणजे आता पहिली यादी जाहीर झालेली आहे, तर त्या यादीमध्ये ज्या कोणी शेतकरी बांधवांचं नाव आलं असेल, ज्या कोणी शेतकरी बांधवांचं कॅल्क्युलेशन हे पूर्ण झालेलं असेल, तर त्या संपूर्ण शेतकरी बांधवांना पीक विमा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। परंतु आता काही शेतकरी बांधव यातून वगळले, म्हणजे जे शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या पहिल्या यादीमध्ये त्यांचं नाव आलेलं नाही, तर त्या शेतकरी बांधवांचं दुसऱ्या यादीमध्ये नाव येऊ शकतं, म्हणजे दुसरी यादी लवकरच जाहीर केली जाईल आणि त्या दुसऱ्या यादीनुसार त्या शेतकरी बांधवांना पीक विमा त्यांच्या बँक खात्यामध्ये नक्कीच जमा केला जाईल। मित्रांनो, आता ही होती शेतकरी बांधव जे प्रश्न विचारत होते की आमच्या बँक खात्यामध्ये पीक विमा नक्की केव्हा जमा होणार, त्याचं उत्तर की म्हणजे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये ज्या शेतकरी बांधवांचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आता शेतकरी बांधव आपल्याला प्रश्न विचारला की ही रक्कम नक्की किती जमा होत आहे। म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की हेक्टरी 17,500 रुपये पीक विमा शेतकरी बांधवांना दिला जाणार। मग खरोखर हेक्टरी 17,500 रुपये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे का, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण आपण जर पाहिलं तर ज्या शेतकरी बांधवांना पीक विमा जमा झालेला आहे त्यांना अगदी कमी स्वरूपामध्ये जमा झालेला आहे। मग आता शेतकरी बांधव असाही प्रश्न विचारतात की माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की हेक्टरी 17,500 रुपये आणि 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकरी बांधवांना पीक विमा हा दिला जाणार। मग एवढी रक्कम कमी का जमा झालेली आहे, तर मित्रांनो, जसं की तुमचं 90% नुकसान झालेलं असेल, अगदी 100% सुद्धा जरी नुकसान झालेलं असेल,
तरीसुद्धा 2025 मध्ये तुम्हाला वैयक्तिक पीक विमा हा दिला जात नाहीये, म्हणजे राज्य शासनाच्या माध्यमातून पीक विमा हा जाहीर केला जातोय, मंजूरही केला जातोय, परंतु पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून आपल्याला जो पीक विमा 2025 मध्ये मिळणार आहे तर तो पीक विमा हा वैयक्तिक पीक विमा नसून मंडळनिहाय पीक विमा दिला जाणार आहे। आणि मंडळनिहाय पीक विमा म्हणजे आपल्या मंडळातील किती शेतकरी बांधवांचं या वर्षी म्हणजे 2025 मध्ये उत्पादन निघालेलं आहे आणि त्याच्या तुलनेमध्ये म्हणजे मागील 5 वर्षांच्या वर्षांमध्ये किती उत्पन्न निघालं होतं, मागील 5 वर्षांच्या तुलनेमध्ये 2025 मध्ये किती प्रमाणामध्ये घट आली आणि त्या घटेची आकडेवारी काढून त्या संपूर्ण मंडळाला तो पीक विमा दिला जाणार आहे। म्हणजे एका मंडळामध्ये तुम्ही 5 जण असतील, 6 जण असतील तर तुमच्या संपूर्ण मंडळाचं किती नुकसान झालं त्याची आकडेवारी काढून तुमच्या संपूर्ण मंडळातील शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार, म्हणजे त्यामध्ये विभाजन करून तुम्हाला तो पीक विमा दिला जाणार। म्हणजे या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी जसं सांगितलं होतं की हेक्टरी 17,500 रुपये पीक विमा दिला जाईल, तर ते वाक्य कुठेही उपयोगात येत नाही। म्हणजे पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून 2025 मध्ये अनेक ट्रिगर हटवण्यात आलेले आहे। यामध्ये महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांना वैयक्तिक पीक विमा हा आता दिला जात नाही आणि हे सर्वात मोठे शेतकरी बांधवांचं नुकसान आहे। आता शेतकरी बांधवांचा असा प्रश्न आहे की कोणकोणत्या पिकांसाठी, तर यामध्ये कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, मूग असेल, उडीद असेल, खरीपाची ज्वारी असेल, ज्या कोणी शेतकरी बांधवांचं ज्या सर्व पिकांचं नुकसान झालेलं आहे त्या संपूर्ण पिकांचा यामध्ये समावेश आहे की त्या संपूर्ण पिकात शेतकरी बांधवांना पीक विमा 2025 म्हणजे जे शेतकरी बांधव पात्र आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये तो जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात, तुमच्या जिल्ह्यातील काही शेतकरी बांधवांना पीक विमा मिळण्यास सुरुवात झालेली आहे का, आणि जर झाली असेल तर तुम्हाला अद्याप पीक विमा मिळाला का, अद्यापही मिळाला नसेल तर तुम्ही तुमचं जे पीक विम्याचं स्टेटस आहे तेथे तुमचं कॅल्क्युलेशन अपडेट दाखवतंय का, म्हणजे कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं दाखवतंय का, तेही कमेंट्समध्ये सांगा। तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत आहात तेही कमेंट्समध्ये सांगा। आणि तुम्हाला अजून कोणकोणते प्रश्न तुमच्या समोर आहेत, म्हणजे यानंतर तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ ऐकायला आवडेल आणि तेही आपल्याला कमेंट्समध्ये सांगा, कारण शेतकरी बांधवांचे जे काही मनातील प्रश्न असतील ते प्रश्न मांडण्याचा प्रयत्न आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो। आणि त्यामुळे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात, तुम्हाला यानंतर कोणती अपडेट पाहायला आवडेल, त्यानंतर तुमचं पीक विम्याचं जे स्टेटस आहे त्यामध्ये तुमचं कॅल्क्युलेशन पूर्ण दाखवतंय का, दाखवत असेल तर तुमच्या पीक विमा स्टेटसवरती रक्कम किती दाखवते हे खूप महत्त्वाचं आहे, कारण शेतकरी बांधवांचा महत्त्वाचा प्रश्न आहे की 2025 मध्ये जो पीक विमा मंजूर झाला तो अगदी कमी आहे, मग कोणत्या शेतकरी बांधवांना किती विमा भेटतोय हे देखील इतर शेतकरी बांधवांना कळणं खूप महत्त्वपूर्ण आहे। मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण आणि डिटेल माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच भेट देत असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।